हॅलो मैत्रिणींनो, आपल्या सर्वांची आवडती मालिका लपंडाव या मालिकेच्या आजच्या सोमवार 29 डिसेंबरच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक जबरदस्त ट्विस्ट आले आहेत. एकीकडे गौतम सरकारचं सत्य शोधण्याचा प्रयत्न करतोय आणि त्याला हळूहळू मनस्विनी आणि तेजस्विनी यांची गोष्ट समजायला लागली आहे. त्याने सरकारचा फोटो चिरफाड करून पाहिला. त्यात त्याला एक फाईल सापडली आहे आणि या फाईलमध्ये मनस्विनी व्हिला आणि 50 एकर जमीन मनस्विनी ठाकूरच्या नावावर करण्यात येते असं त्याला लिहिलेलं सापडलं. मग त्याला हा प्रश्न पडला आहे की तेजस्विनी ठाकूर तर आपली वहिनी आहे, मग ही मनस्विनी ठाकूर कोण आहे? म्हणजे तो सत्य जाणून घेण्याच्या खूप जवळ आहे. तर दुसरीकडे सखी सदन चाळीमध्ये कान्हा आणि सखी या दोघांमधील अंतर दिवसेंदिवस कमी होतंय. जेव्हा कान्हा हा कपडे चेंज करत होता तेव्हा सखी त्याला चोरून चोरून पाहण्याचा प्रयत्न करत होती. आणि मग चाळीत लाईट गेल्यानंतर कान्हाने सखीसाठी एक रोमॅन्टिक गाणं गायलं आणि हे दोघे एकमेकांच्या खूप जवळ आले. दोघांनी रोमॅन्टिक डान्ससुद्धा केला. मग हे सगळं घडलं तरी कसं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मैत्रिणींनो, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच कान्हा आणि सखी हे दोघेही त्यांच्या खोलीत आलेले असतात. रात्र झालेली असते आणि दोघेही झोपण्याची तयारी करत असतात. सखी तिचं बेड आवरत असते तर कान्हा हा कपडे बदलायला लागतो. सखीचं आपल्याकडे लक्ष नाहीये, ती पाठमोरी उभी आहे. हे पाहून कान्हा आपले कपडे चेंज करू लागतो. सगळ्यात आधी तो शर्ट बदलत असतो तर सखी ही आरशातून त्याच्याकडे पाहते. सखीला समजतं की कान्हा हा शर्ट बदलतोय आणि ती त्याच्याकडे पाहून लाजते. कान्हालाही समजतं की सखी माझ्याकडे पाहतीये. कान्हा तिला म्हणतो, सखी मॅडम इकडे नका पाहू, एकतर तिकडे तोंड वळवा किंवा मग डोळे बंद करून घ्या. तर सखी त्याला विचारते, कशाला? कान्हा म्हणतो, मी कपडे बदलतोय ना. तर सखी ही मिश्किलपणे म्हणते, त्यात काय होतं, बदल ना, तुला पाहिल्याने काय फरक पडतोय? कान्हा म्हणतो, असं कसं, मला खूप लाज वाटते. तर सखी म्हणते, काय मुलींसारखा लाजतोय? आणि सखी ही डोळे बंद करते. कान्हा हा शर्ट चेंज करत असतो. तो कसाबसा शर्ट घालतो आणि अचानक लाईट जाते. सखी खूप घाबरते आणि म्हणते, तू काय मला त्रास द्यायचं सोडणार नाहीये, लाईट कशाला बंद केलीस? तर कान्हा म्हणतो, तुम्ही तर डोळे बंद केले होते ना, मग तुम्हाला कसं कळलं लाईट गेलीये? सखी म्हणते, इडियट, डोळे जरी बंद केले असले ना तरी लाईट गेली ते समजतं. अचानक अंधार झालेल्या डोळ्यांना जाणवतं, लाईट का बंद केली? तर कान्हा म्हणतो, मी नाही बंद केली आहे, संपूर्ण चाळीचीच लाईट गेली आहे असं वाटतं. सखी घाबरलेली असते. सखी ही कान्हाकडे चालत चालत येते, कान्हा तिच्याकडे चालत चालत येतो. दोघांनाही दिसत नसतं, त्यामुळे दोघांची सुद्धा धडक होते आणि मग सखी धडपडते तर कान्हा तिला सावरतो. दोघेही एकमेकांच्या खूप जवळ आलेले असतात आणि पुन्हा एकदा एकमेकांच्या डोळ्यात हरवून जातात. सखीला कान्हा आणि तिची पहिली भेट आठवते, जेव्हा सखी सदन चाळीत आली होती. साईबाबांचा भंडारा होता आणि सखीच्या डोक्यात हा मंडप पडणार इतक्यात कान्हाने तिला सावरलं होतं, तिचा जीव वाचवला होता. दोघेही एकमेकांकडेच पाहत असतात. मग सखीला आठवतं, जेव्हा दिवाळीच्या वेळेस डेकोरेशन करताना ती खाली पडणार इतक्यात कान्हाने तिला झेललं होतं, खाली पडण्यापासून वाचवलं होतं. दोघेही एकमेकांच्या डोळ्यात हरवून गेलेले असतात. सखी आणि कान्हाचा हात एकमेकांच्या हातात असतो. सखी ही त्याच्याकडे एकटक पाहतच राहते. दोघे एकमेकांच्या जवळ येणार, एकमेकांना किस करणार इतक्यात बाहेरचा गोंगाट त्यांना ऐकू येतो आणि दोघेही भानावर येतात. एकमेकांचा हात सोडतात आणि उभे राहतात. कान्हा हा आपल्या खोलीच्या बाहेर येतो. त्याला दिसतं की फक्त आपल्या खोलीची नाही तर संपूर्ण चाळीतील लाईट गेलीये. तो सखीला आवाज देऊन बाहेर बोलवतो. सखी बाहेर येते आणि विचारते, काय झालं? तर कान्हा म्हणतो, संपूर्ण चाळीतील लाईट गेलीये, सगळे बाहेर जमलेत, चला आपण पण जाऊया. आणि हे दोघे जण चाळीत जातात. तर इकडे सरकारच्या बंगल्यामध्ये संदीप सरकारचं हे पोर्ट्रेट, सरकारच्या फोटोची फ्रेम स्टडीमध्ये आणून ठेवतो. आणि मग संदीप गेल्यानंतर गौतम तेथे येतो. गौतम या फोटोकडे पाहतो आणि विचार करतो की सरकारने सांगितलंय की तो फोटो घराबाहेर नाही जाऊ द्यायचा, घरातच माणसाला बोलव आणि रिपेअर करून घे. याचा अर्थ हा फोटो घराबाहेर जाऊ नये अशी सरकारची इच्छा आहे. नक्कीच काहीतरी गौड बंगाल आहे. या फोटोमध्ये काहीतरी रहस्य आहे जे कोणाला कळू नये अशी सरकारची इच्छा आहे. म्हणूनच सरकार फोटो घराबाहेर जाऊ देत नाहीये हे गौतमला समजतं. गौतम या फोटो जवळ येतो. सगळ्यात आधी तर तो समोरच्या बाजूने चेक करतो की फोटोमध्ये काही आहे का, पण त्याला काहीच दिसत नाही. त्यानंतर तो फोटो मागच्या बाजूने पाहतो. मागच्या बाजूने प्लायवूड लावलेलं असतं
आणि तो हे प्लायवूड वाजून पाहतो, पण वरच्या बाजूने वेगळा आवाज येतो आणि खालच्या बाजूने वेगळा आवाज येतो. तेव्हा गौतमला समजतं की नक्कीच या फोटोच्या मागे काहीतरी लपून ठेवलंय, वेगळा आवाज येतोय, प्लायवूडमध्ये काहीतरी आहे. त्यामुळे तो हा प्लायवूड उघडून पाहण्याचं ठरवतो. तर इकडे सखी सदन चाळीचे सगळे निवासी चाळीच्या अंगणात आलेले असतात आणि लाईट का गेलीये, कधी येणार, काय झालंय म्हणून गोंगाट करत असतात. किरण म्हणतो, ए दादूस, गोंगाट करण्यापेक्षा त्या लाईटवाल्याला कॉल कर, कधी लाईट येणार आहे ते विचार. दादूस ऑफिसमध्ये कॉल करतो आणि म्हणतो, साहेब आमच्या सखी सदन चाळीत लाईट गेलीये, लाईट कधी परत येईल. तर हा माणूस सांगतो, लाईटचा फॉल्ट झालाय आणि आता कुणीच माणूस अवेलेबल नाहीये, लाईट आता डायरेक्ट सकाळी येईल. तर दादूस म्हणतो, असं कसं सकाळी येईल, आत्ता लाईटची सगळ्यात जास्त गरज आहे, किती गरम होतंय, डाग चावताय. पण गरिबांचं कोण ऐकतं. आणि हा लाईटवाला माणूस फोन कट करतो. दादूस चिडून म्हणतो, काय माणूस आहे, त्याने फोनच कट केला. तर चाळीतील बायका म्हणतात, येईल ना लाईट. सखी म्हणते, हो फॉल्ट झाला असेल, लाईट थोड्याच वेळात येईल. काना म्हणतो, ओ सखी मॅडम, हा काय तुमचा स्टँडर्ड एरिया नाहीये श्रीमंताचा, हा गरिबांचा एरिया आहे. येथे लाईट जायची वेळ असते पण यायची वेळ नसते. आता कुणी फॉल्टही नीट करणार नाही आणि लाईटसुद्धा येणार नाही, रात्रभर लाईट येणार नाही म्हणून सगळ्यांना खूप टेन्शन आलेलं असतं. काना म्हणतो, टेन्शन घ्यायची गरज नाहीये, आता आपण रात्र जागूया आणि गाजूया, रात्रभर मस्त एन्जॉय करूया सगळेजण मिळून. तर दाभडे मावशी म्हणते, तुम्हाला काय रात्र जागवायची ती जागवा, पण मला खूप झोप येते, मी खूप थकलीये, मी माझं जाऊन झोपते. तेव्हा सखी चाळीतल्या एका मुलाला सांगते, दाभडे मावशीला रूममध्ये सोडू नये. हा मुलगा दाभडे मावशीला रूममध्ये सोडवतो. चाळीतील सगळेजण मस्त एन्जॉय करू लागतात. तेव्हा सानप काका म्हणतात, चला आपण सगळे बसूया. तर किरण म्हणतो, काय सानप काका, काय बसूया. तर सानप काका म्हणतात, अरे बसूया म्हणजे सगळे खाली बसूया, असं काय उभं राहूनच रात्र जागवायची का. आणि सगळेजण हसू लागतात, खूप एन्जॉय करतात. पण इकडे गौतमचं मात्र मिशन सरकार सुरू असतं. गौतम एक पत्र्याचा तुकडा घेऊन येतो आणि या तुकड्याच्या मदतीने लगेचच सरकारचा हा जो फोटो असतो, मागच्या बाजूने प्लायवूड असतं, ते फाडून घेतो आणि त्यामध्ये त्याला चक्क एक फाईल सापडते. आणि ही फाईल पाहून गौतमच्या पायाखालची जमीनच सरकते. ही खूप जुनी फाईल असते, एकदम जीर्ण झालेली. गौतम ही फाईल वाचतो तर हे लीगल डॉक्युमेंट असतात, जसं की एखाद्या व्यक्तीने आपलं मृत्यूपत्र तयार केलंय आणि त्यामध्ये असं लिहिलेलं असतं की मनस्विनी व्हिला आणि आजूबाजूची 50 एकर जमीन मी मनस्विनी ठाकूरच्या नावावर करतोय. गौतमला हे वाचून आश्चर्य वाटतं आणि त्याला वाटतं, हे मनस्विनी व्हिला काय, हा कोणता बंगला आहे का, हा बंगला मग नेमका कोठे. तेवढ्यात त्याला आठवतं की त्याला सरकारच्या खुर्चीखाली सिक्रेट बटन दाबून जो फोटो सापडला होता तो एका बंगल्याचाच होता आणि या बंगल्यावर सुद्धा मनस्विनी व्हिला असं लिहिलेलं होतं. याचा अर्थ मनस्विनी व्हिला आणि त्या फोटोचा संबंध सरकारशी आहे हे त्याला समजतं. गौतमला वाटतं, मग ही मनस्विनी ठाकूर कोण आहे. आपल्या वहिनीचं नाव तर तेजस्विनी ठाकूर आहे, लग्नाआधीचं तिचं आडनाव ठाकूर होतं. मग तेजस्विनी ठाकूर आणि मनस्विनी ठाकूर हे प्रकरण नेमकं काय आहे, हाच प्रश्न त्याला पडतो. पण त्याला त्याचं उत्तर काही सापडत नाही. तेवढ्यात जोरात वीज कडाडते आणि हा मनस्विनी म्हणजे सरकारचा फोटो त्याच्यासमोर हवेने उडत येतो. तो विचार करतो, एवढ्यात सरकारला काही समजायला नको, म्हणून गौतम हा फोटो पुन्हा एकदा असेंबल करून तेथे ठेवून देतो. पण लवकरात लवकर सरकारचं सत्य शोधून काढायचं असं मात्र त्याने ठरवलेलं असतं. गौतम आता सरकारचं सत्य शोधून काढण्याच्या खूप जवळ येऊन पोहोचलाय. त्याला लवकरच तेजस्विनी आणि मनस्विनी या दोघींचं सत्य कळणार आहे. पण हे सत्य त्याच्यासाठी जीव घेणं असणार आहे, कारण आपण आधीच पाहिलंय की पुढे काय घडणार आहे. जेव्हा गौतमला सरकार आणि तेजस्विनीचं सत्य समजेल तेव्हा मनस्विनी म्हणजे सरकार त्याचा जीव घेणार आहे. असो, इकडे गौतमचा शोध सुरू असतो तर दुसरीकडे चाळीमध्ये मात्र सगळे मस्त शेकोटी पेटवतात आणि मुंबईच्या नसलेल्या थंडीमध्ये थंडीचा आनंद घेतात. शेकोटीला हात शेकण्याचा आनंद घेत असतात. सगळेजण खूप खुश असतात. सखीसुद्धा हे पहिल्यांदाच एक्सपिरियन्स करत असते की सगळेजण असं लाईट गेल्यावर मस्त एन्जॉय करताय, म्हणून तिला खूप आनंद झाला असतो. ती खुश असते आणि सखीकडे पाहून कान्हा खुश असतो की सखी किती खुश आहे, तिला या सगळ्याचा आनंद होतोय. सानप काका उभे राहतात आणि म्हणतात, चला मी तुम्हाला कोकणातल्या भूताची गोष्ट सांगतो. तर सगळेजण म्हणतात, नका सांगू, नेहमी एकच गोष्ट सांगतात, ती गोष्ट ऐकून ऐकून आता बोर झालंय. तर सानप काका म्हणतात, ए तू गपरे,
मी आता एक नवीन गोष्ट शोधून काढली आहे. मी ओढ्यातल्या बेबीची गोष्ट सांगणार आहे. सगळेजण आश्चर्याने विचारतात, ओढ्यातली बेबी कोण आहे? तर सानप काका सांगू लागतात, आमच्या गावाकडे ना एक मोठा ओढा आहे आणि तेथे एक बेबीचं भूत आहे. कधी पाहिलं तर ती हवेत 2 फूट उंचच असते, हवेत तरंगत असते. सगळी लहान मुलं आणि सगळेजण आश्चर्याने ही गोष्ट ऐकत असतात. सखी मात्र घाबरलेली असते. या भूताच्या गोष्टीने तिला भीती वाटत असते आणि कानालाही समजतं की सखी घाबरते आणि तो सखीची मजा पाहू लागतो. सानप काका पुढे सांगतात, त्या पुलाजवळ ओढ्यावर एक पूल आहे आणि तेथे हे बेबी नावाचं भूत आहे. तेथून कुणीही गेलं ना की ती भूतनी तेथे येते आणि आपल्या खांद्यावर अलगद हात ठेवते आणि सुपारीचं खांड मागते. मग प्रत्येकाने तिला ते सुपारीचं खांड द्यायचं असतं आणि मागे वळून नाही पाहायचं, नाहीतर ती भूतनी तुमचं काय करेल काय माहीत. आणि मग प्रत्येकाने ते खांड ठेवायचं. एकदा मी सुद्धा असाच त्या ओढ्यावर गेलो. त्या भूतनीने माझ्या खांद्यावर हात ठेवला आणि मग मला सुपारीचं खांड मागितलं. मी तिला ते खांड दिलं आणि मी मागे वळून पाहणार. आणि सानप काका हे बोलत असताना तेवढ्यात लगेच दादूस त्यांच्या खांद्यावर हात ठेवतो. त्यामुळे सानप काका जोरात किंचाळतात. सखी सुद्धा घाबरते आणि हे कानाला दिसतं की सखी घाबरलीये. सगळेजण सानप काकावर हसू लागतात. तर सानप काका म्हणतात, मी काय घाबरलो नाही, भूताला नाही घाबरत, त्याने अचानक हात ठेवला म्हणून मी घाबरलो. तर लहान मुलं मात्र एन्जॉय करत असतात. या लहान मुलाची आई म्हणते, आता भूताच्या गोष्टी बस झाल्या, नाहीतर मुलं घरी चड्डीतच सू करतील. तर हे लहान मुलं म्हणतात, आम्ही नाही सू करणार, आम्हाला भूताची गोष्ट ऐकायची आहे. पण आया त्यांना समजावून सांगतात, आता मोठ्यांचं ऐकायचं, आपण भूताच्या गोष्टी नाही ऐकणार, तुम्हाला रात्री भीती वाटते. मुलं हो म्हणतात. तर लगेचच जान्हवी म्हणते, आपण एक काम करूया, आपण मस्त गाण्याच्या भेंड्या खेळूया. आणि जान्हवी म्हटली की किरणने ऐकलंच. किरण म्हणतो, हो हो चला गाण्याच्या भेंड्या खेळूया, खूप मजा येईल. आणि मग किरण हाच पहिल्या गाण्याने सुरू करतो. तो एक लाजरान साजरा मुखडा चंद्रावाणी सजला ग, हे गाणं खूप छान गातो आणि सगळेजण त्याचा आवाज, त्याचं गाणं एन्जॉय करत असतात. सगळेजण टाळ्या वाजवतात, कुणी नाचतं. एकूणच एखाद्या चाळीतलं वातावरण खूपच सुंदर तयार केलं गेलंय. जुन्या काळामध्ये जेव्हा लोड शेडिंग व्हायचं, लाईट जायची, तेव्हा अनेक चाळ्यांमध्ये, गल्ल्यामध्ये लोक असेच एकत्र यायचे, शेकोटी पेटवायचे, एकमेकांना गोष्टी सांगायची, गाणे म्हणायचे. पण आजच्या काळात असं काहीच राहिलं नाहीये. पण या सीनमध्ये हे सगळं पाहताना तुम्हाला सुद्धा खूप मजा येईल एवढं मात्र नक्की. किरण हा मस्त एक लाजरान साजरा मुखडा हे गाणं गातो. खरं तर किरणने जान्हवीसाठी हे गाणं गायलेलं असतं, पण खरी मजा कान्हा आणि सखीच घेतात. हे दोघेही एकमेकांकडे पाहत असतात. कान्हा तर पूर्णपणे सखीच्या प्रेमात वेडा झालाय. तो सखीकडे खूप प्रेमाने पाहतो आणि आता सखीचं वागणं सुद्धा बदललंय. आपण रूममध्ये तिने काय केलं ते तर पाहिलंच. कान्हा सखीला लाजत होता, पण सखी काही लाजत नव्हती आणि कान्हाला कपडे बदलताना पाहत होती. आणि आता सुद्धा ती कान्हाकडे पाहते. दोघेही एकमेकांकडे प्रेमाने पाहत असतात. आणि मग किरणचं गाणं संपतं. जान्हवी म्हणते, आता कान्हाचं गाणं, कान्हाचा नंबर. आणि मग कान्हा त्याचं गाणं सुरू करतो. तुला पाहता हे गाणं तो खूप सुंदर गातो आणि सखीकडे एकटक पाहतच राहतो. सखी ही तेथून जाऊ लागते. तर कान्हा चक्क तिचा हात पकडतो, तिला जवळ ओढतो आणि तिच्या चारही बाजूने फेऱ्या मारत मारत हे रोमॅन्टिक गाणं गातो. एकूणच हा सीन खूप भारी आहे. चाळीतील सगळे लोक खुश असतात, कारण कान्हा आणि सखीचं आत्ताच नवीन नवीन लग्न झालंय आणि त्यात कान्हा हा सखीसाठी एवढं रोमॅन्टिक गाणं गातोय, त्यामुळे सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद असतो. सखी सुद्धा कधी कधी कान्हाकडे चोरून पाहते, तर कधी लाजून खाली पाहते. ती सुद्धा खुश असते. कान्हाबद्दलचे तिच्या मनात जो राग आहे, जो गैरसमज आहे, तो तर एका बाजूला आहेच, पण आत्ताचा हा मोमेंट ती एन्जॉय करत असते. कान्हा आपल्यासाठी इतकं सुंदर रोमॅन्टिक गाणं गातोय हे पाहून तिला खूप आनंद झालेला असतो. ती खुश असते. इकडे कान्हाचं रोमॅन्टिक गाणं सुरू असतं, पण तिकडे सरकारचा माणूस, ज्याच्या हातावर धर्मयुद्ध असं लिहिलंय, तो या संधीचा फायदा घेतो आणि चक्क कान्हा आणि सखीच्या रूममध्ये शिरतो आणि त्यांच्या रूममध्ये शोधाशोध करू लागतो. आता त्याला काय सापडवायचंय हे त्यालाच ठाऊक, पण त्याला सखी आणि कान्हाच्या रूममध्ये काहीच सापडत नाही आणि तो सगळीकडे शोधाशोध करत असतो. पण काहीच न सापडल्यामुळे तो रूमच्या बाहेर पडतो. पण सगळ्यात मोठा प्रश्न हाच आहे की हा माणूस नेमका कोण आहे? हा खरंच सरकारचा माणूस आहे की मग
कान्हाच्या पाठीवर त्याच्या मालकाने, त्या छडीवाल्या माणसाने पाठवलेला माणूस आहे. कारण त्याच्या हातावर पुन्हा पुन्हा धर्मयुद्ध असं लिहिलेलं दाखवत आहे. मग या शब्दाचा अर्थ काय? हा माणूस कोण आहे? त्याला कुणी पाठवलंय? हा सुद्धा एक मोठं रहस्य आहे, एवढं मात्र नक्की. इकडे कान्हाचं गाणं संपतं, सगळेजण टाळ्या वाजवतात आणि म्हणतात की आता कान्हाने गाणं म्हटलंय, आता सखीचा नंबर, सखीने कान्हासाठी गाणं गायचं. तर सखी म्हणते नाही नाही, मला गाणं नाही गाता येत, मी दुसरं काहीतरी करते. तर चाळीतल्या बायका म्हणतात अगं गाणंच गाणं, गाणं गायला किती सोपं असतं, मस्त छान रोमॅन्टिक गाणं, दुसरं काही म्हणण्याची गरज नाहीये, करण्याची गरज नाहीये. पण सखी लाजत असते की मी कसं गाणं गायचं. तर चाळीतील लहान मुलं म्हणतात सखी वहिनी, तू कान्हा दादाला इंग्लिशमध्ये प्रपोज कर. हे ऐकून त्यांच्या आया खूप चिडतात आणि म्हणतात फाजील कुठले, आजकालच्या लहान मुलांना काय बोलायचं हे सुद्धा कळत नाही, जरा जास्तच कळतं. तर जान्हवी म्हणते बरोबरच बोलता येते, सख्यतींची इंग्लिश टीचर आहे ना, मग तिने इंग्लिशमध्ये कान्हाला प्रपोज करायचं, म्हणजे मुलं सुद्धा इंग्लिश शिकतील. सखी आणखीनच लाजते. कान्हाला कसं प्रपोज करायचं हाच प्रश्न तिला पडतो. तर कान्हा म्हणतो नाही नाही, ही आमची प्रायव्हेट गोष्ट आहे, उगाचच तुम्ही सखीला त्रास देऊ नका, आम्ही आमचं प्रायव्हेटमध्ये काय करायचं ते करू ना, त्या मला प्रपोज करतील, पण तुमच्या समोर नाही करणार. सखीचा जीव भांड्यात पडतो आणि सखी ही जान्हवीकडे जाऊ लागते. तर कान्हा हा किरणकडे जाऊ लागतो. पण हे दोघेही कान्हा आणि सखीला धक्का देतात आणि हे दोघे पुन्हा एकदा एकमेकांच्या खूप जवळ येतात आणि एकमेकांच्या नजरेत हरून जातात. बॅकग्राऊंडमध्ये तुला पाहताना हे गाणं सुरू होतं, रोमॅन्टिक गाणं सुरू होतं आणि कान्हा आणि सखी एकमेकांकडेच पाहत असतात. सगळेजण त्यांच्याकडे प्रेमाने पाहत असतात. म्हणजे एकूणच आजचा दिवस सखी आणि कान्हाच्या नात्याला नव्याने उभारी देणारा झालाय. लग्नाच्या आधी सखी कान्हाच्या प्रेमात पडली होती, हे तर आपल्याला माहिती आहे, आणि कान्हा सुद्धा सखीच्या प्रेमात पडलाय. पण लग्नानंतर कान्हाने जे काही केलं, घर जावई होण्याचा निर्णय घेतला, त्यामुळे सखीला कान्हाचा राग आलाय. पण या रागापेक्षा तिचं प्रेम खूप मोठं आहे, एवढं मात्र नक्की. त्यामुळे मागे बॅकग्राऊंडमध्ये हे रोमॅन्टिक गाणं सुरू असतं आणि कान्हा आणि सखी एकमेकांकडे प्रेमाने पाहत असतात. कान्हा तिच्याकडे पाहून स्माईल करतो आणि सखी सुद्धा त्याच्याकडे पाहून स्माईल करते. म्हणजे एकूणच हळूहळू सखीच्या मनात जे तिरस्कार आहे, जो राग आहे, त्याची जागा आता प्रेम घ्यायला लागलंय आणि हे दोघेही लवकरच एकमेकांच्या जवळ येतील, एकमेकांची रोमांस करतील, एवढं मात्र नक्की. तर मैत्रिणींनो, खरंच लपंडाव या मालिकेचा आजचा एपिसोड खूप भारी होता. एक परफेक्ट मिक्स होता. एकीकडे कान्हा आणि सखीचा रोमांस, चाळीतील सगळ्या लोकांनी लाईट गेल्यावर जी धमाल मस्ती केली ते पाहायला सुद्धा खूप मजा आली. तर दुसरीकडे गौतम हा हळूहळू सरकारचं रहस्य जाणून घेण्याच्या खूप जवळ पोहोचलाय. त्याला लवकरच सरकार, तेजस्विनी, मनस्विनी यांचं रहस्य कळणारे, सगळं सत्य कळणारे. आजचा एपिसोड तर भारी होता, परंतु या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन जबरदस्त असणार आहे. जो सगळ्यात मोठा ट्विस्ट आहे तो पुढील काही एपिसोडमध्ये येईल, जेथे सरकार म्हणजेच मनस्विनीचं सत्य जाणून घेता घेता गौतम हा चक्क सरकारने कालकोठडी जी तेजस्विनीला ठेवलंय त्या कालकोठडीपर्यंत पोहोचणार. तेथे गेल्यावर त्याला तेजस्विनी दिसेल. लगेच त्याच्या लक्षात येईल की हीच आपली खरी वहिनी आहे, तेजस्विनी कामत. आणि मग तेजस्विनी गौतमला झालेला सगळा प्रकार सांगणार की तुमच्या घरात जी तेजस्विनी बनून राहतीये ती माझी सख्खी जुळी बहीण मनस्विनी आहे. तिचा आणि माझा चेहरा एकदम एकसारखा आहे. याच गोष्टीचा फायदा घेऊन तिने माझी जागा घेतली आहे आणि मला इथे कोंडून ठेवलंय. तुझ्या दादाला तिनेच राघवला सुद्धा मारलंय. हे सगळं सत्य ती गौतमला सांगणार. गौतमच्या पायाखालची जमीनच सरकेल आणि गौतम हा लगेचच सखीला कॉल करेल आणि सखीला तो सांगणार की सखी, आपल्या घरात मागील अनेक वर्षांपासून तुझी आई म्हणून जी वापरते ना सरकार, ती तुझी खरी आई नाहीये, ती तेजस्विनी वहिनी नाहीये. आणि हे सगळं ऐकून सखीला जबर धक्काच बसेल. पण यापुढे गौतम तिला काही सांगणार, तेजस्विनी आणि मनस्विनीचं सत्य सांगणार. त्याच आधी सरकार म्हणजेच मनस्विनी तेथे पोहोचणार आणि ती चक्क गौतमच्या डोक्याला बंदूक लावेल आणि गौतमला म्हणेल यापुढचं सत्य मी सांगते ना, मी आहे मनस्विनी, मी तेजस्विनीची सख्खी बहीण, जुळी बहीण आणि सरकार आहे. आणि आता तुला माझं सत्य कळलंय तर तू आता जिवंत राहण्याच्या लायकीचा नाहीये, तू आता मर. असं म्हणून सरकार चक्क त्याच्या डोक्यात गोळी घालणार आणि गौतमचा खून करणार. आणि या गोळीचा आवाज सखीला सुद्धा मोबाईलवर ऐकू येईल आणि सखी जोरात ओरडणार काका. आणि त्याच वेळेस कान्हा तिच्या मागे उभा असेल. कान्हा धावत पळत येईल. सखीला नेमकं काय झालंय
हा प्रश्न त्याला पडेल. म्हणजे एकूणच आता लपंडाव या मालिकेत आजपर्यंतचा सगळ्यात मोठा ट्विस्ट येणार आहे. सरकारचं सत्य गौतमला समजलंय, परंतु सरकार त्याचा खून करणार आहे. आणि गौतमच्या मृत्यूची बातमी जेव्हा सखीला आणि कान्हाला समजेल तेव्हा हे दोघेही चवताळून उठतील आणि सरकारने गौतमचा खून केलाय हे जर त्यांना समजलं तर तो सरकारसाठी धोक्याची घंटा असेल. आणि मग सरकारची उलटी गिनती सुरू होईल. कान्हा आणि सखी आपल्यामधले सगळे मतभेद विसरून सरकार विरुद्ध उभे ठाकतील आणि सरकारला तिच्या पापांची शिक्षा देतील. एवढं मात्र नक्की. म्हणजे एकूणच आता लपंडाव मालिका खूप इंटरेस्टिंग होणार आहे. तर मैत्रिणींनो, तुम्हाला सुद्धा या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट, नवीन नवीन एपिसोड सर्वात आधी पाहायचे असतील तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन अपडेट, नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.